मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवीत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्मरून निवृत्ती नामबाधी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माऊली महाविष्णू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये संतवर प्रकरणामध्ये संतांची काही लक्षणं सांगून संतांची ओळख सामान्य जीवनात करून देण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये करतात. कोणाला संत म्हणावं तुकोबरे सांगतात, जे धनानं वेगळं आहे, जे वित्तानं वेगळं आहे, जे कुळानं वेगळं आहे त्यांना धन वित्त कुळे अवघियाने ते आगळे. ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, ज्यांच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे त्याला संत म्हणा. ज्यांच्या जीवनामधले सर्वच कार्यक्रम गोड आहेत त्यांना संत म्हणा. आणि ज्यांच्या कार्याचा अस्त चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संपत नाही त्यांना संत म्हणा. तुका म्हणे असत उदयो त्यांचा हे ध्यान असत, ज्यांचे नारायण गाठी भरला हृदय संपटी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल शिवेचं निमित्त आहे. कैलासवासी विलासराव हनुमंतराव मोहिते पाटील यांचं प्रथम वर्ष सर त्या निमित्ताने शिवाय त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी एकुलता एक मुलगा मुलगी बाकीची भावाची सर्व मोहिती परिवाराचा हा कुटुंब परिसर आहे. गेले आपल्यामधून ते 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. निसर्गाचा नियम आहे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. किंवा ज्ञानोबरे म्हणतात, जे लोकीचा चंद्र क्षय रोगी ते उदयोची होय असता लागी, दुःख लेवणी सुखची अंगी सळीत जगाथे. ज्या लोकांमधला चंद्र क्षयरोगग्रस्त आहे त्या लोकांमधला सूर्य उगवतो तो मावळण्याकरता आणि मावळतो तो उगवण्याकरता. सूर्य उगवलाच नाही तर मावळणार नाही आणि मावळलाच नाही तर उगवणार नाही. तसं आपण जन्माला आलोच नाही तर मरण आपल्या संपुष्टामध्ये येणारच नाही. आणि नाही मरणाचा स्वीकार केला तर परत जन्म घेता येणार नाही. निसर्गाचा नियम आहे. या मरणाचं या मृत्यूचं या काळाचं वर्णन ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये खूप मोठं भारदारकीन केलं. हे जाणोनी मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दरकोटा परी कायकी जे वंदटा पुरीत असे. महाकल्पा पर्वती कव घालून यावचितीने सत्य लोक भद्र जाती अंगी वये. लोकपालनी चनवे दिग्गजांची मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोणी मोडी. न्याहाळी केवडा पसरणासे चवाडा करुणी माझी वडा आकार गयो. ज्ञानोबरे सांगतात, जर या काळानं आपल्या तळहाताचा पंजा असा नुसता पसरला तर अष्ट लोकपाल तळहाताच्या पंजामध्ये दाबून संपवतो. एवढा मोठा काळ भयानक आहे. याच्यामध्ये नवल नाही. स्वर्गामध्ये राहणारा देवांचा राजा इंद्र देवाचा रस्ता सुद्धा या काळानं अडवलेला आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, ते तम भक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकं विशंती एवं त्रय धर्म मनो प्रपन्ना गतागतम काम कामा लभते असं म्हटलेलं आहे. अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. अर्जुनाने सांगितलं, नाही देवा मी युद्ध करणार. कार्य अर्जुना कोणाबरोबर युद्ध करायचे मला पाहू द्या. अर्जुनाचा रथ मध्यभागी नेला. अर्जुनानं पाहिलं श्वशुरान सूर्यच्या वशेनयोरो भयरूपे आचार्यान भ्रातुलान भ्रांतुर पौत्रान पौत्रम संख्ये. युद्धाच्या भूमीमध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा रथ मध्यभागी घेऊन गेले. त्यावेळेला भगवंतानी अर्जुनानं पाहिलं, ज्यांच्या बरोबर देव युद्ध करायला सांगतात ती सगळी नात्या गोत्यातलीच माणसं होती. आणि नात्या गोत्यातल्या माणसाबरोबर युद्ध करायला सांगतात देवा, जर मी यांच्या बरोबर युद्ध केलं तर ही सर्व लोक मरून जातील. देवाने स्मित हास्य केलं. समजा नाहीच तो युद्ध केलं तर ही अशीच राहतील का. देव अर्जुनाला सांगतात, अंतवती मे देहा नित्य शोक्ता शरीर अनाशनो प्रमयश तस्मा दुदशो भारत. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा हा देह नाशिवंता.
नाशेल हा जाना कार्य उच्चारे न वाचे नाम. अर्जुनाला देव सांगतात अरे एक ना एक दिवस हे शरीर फसवणार आहे. ज्ञानोबराय शरीराच्या अनुषंगाने बोलताना असं म्हणतात जिनयाचे विश्वासे मृत्यू एक जवळ येत असे हे जयाचे मानसे निजे का किंवा अल्पदकीचा मासा हे निजे ऐशा शंकानं वंचेशी जैसा आघात डोहा. जीवन जगण्याच्या निमित्तानं आपण काळाच्या जवळ चाललोय, याला विसरून चाललो आपण. आपल्यापासून 100 फूट अंतरावरती सूळ रवलेला आहे. आतापर्यंत काही लोक 50 फूट चालून गेली, काही लोक 60 फूट चालून गेली, काही लोक 80 फूट चालून गेले. मग 80 फूट चालून गेल्यानंतर सूळ जवळ आलाय का लांब आहे? जवळच आला ना. जिनयाचे विश्वासे मृत्यू एक जवळ येत असे म्हणतात. तुकोबरे म्हणतात काही विसरली मरण बापुडी कारे याशी गोडी लागलीशी. मरणाची कार्य नाही आठवण संचिताचा धन हेवा. अशा जीवन जगण्याच्या निमित्तानं आपण काळाच्या जवळ चाललोय. बहुतेक जगामध्ये एक नंबरचं आश्चर्य जर काय असेल तर ते हेच आहे. काय? आपण जन्माला आलो याचा अर्थ मरण नक्की ठरलेलं आहे, पण सगळं मनुष्य स्मरणात ठेवतो आणि मरण नक्की ठरलेलं असून त्यालाच विसरतो. हे जगातलं एक नंबरचं आश्चर्य आहे. ज्याला आपलं मरण आपल्या समोर आहे हे कळतं त्याची गाडी स्पीड ब्रेकरवरनं जाताना 20च्या स्पीडनं जाते. ज्याला मरणच नाही किंवा आहे याचं भानच राहत नाही ती गाडी स्पीड ब्रेकरवरनं उलटून पल्ल्यावर त्याच्या लक्षात येतं मेलो असतो, तोपर्यंत लक्षात येत नाही. मी कशा करता बोलतो? देव अर्जुनाला समजवतात अरे एक ना एक दिवस क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फाशान पुढे हुशार थोरा हे ओळ सागा. आयुष्य जात आहे पहान काळ जपतसे महान स्वहिताचा घोर वाहन ध्यानी राहा श्रीहरीच्या. नामदेव महाराज गोड सांगून जातात. चला जाऊ द्या. तरी अर्जुन सज्ज होईना भगवंतांनी सांगितलं अरे समजा तू युद्ध केल्यानंतर मरतील असं तुला वाटतंय पण तुझ्याबद्दल काळजीच करू नको. या लोकांचं सोड, पण या लोकांना जन्माला आणि मृत्यूला घालण्याचं काम ज्या ब्रह्मदेवाकडे आहे त्या ब्रह्मदेवाला सुद्धा ध्येय ठेवावं लागलेलं आहे. आपण तर माणसं आहे,
भगवंत अर्जुनाला सांगतात अब्रह्म भुवन लोका पुनरावर्ती नोर्जुन मामुपेत्य तो कौंते पुनर्जन्म विद्ये कैशे थोरवेचे मान पाहिबा जो सृष्टी बीजांचा साठोबा तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला पुनरावृत्तीचे उभडे जहमती सत्य लोकीचे हुंडे गाये गडबडती दोंडी ब्रह्मगोळाचे किंवा करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ्य असं म्हटलेलं आहे। या सर्व गोष्टीचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला भागवत त्याला दुजोरा देते मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी मृत्यू हरिहरा मारे मृत्यू दुर्जन संहारे मृत्यू सुरासुरी कापिजे। या काळानं इंद्रदेवाला सोडलं नाही या काळानं ब्रह्मदेवाला सोडलं नाही। तुकोबराय म्हणतात जर काळ इंद्रदेवाला सोडत नसेल जर काळ ब्रह्मदेवाला सोडत नसेल येथे मानसाचा कोण आला भगवंतांनी सांगितलं अर्जुना काळ म्हणजे यम म्हणजे मृत्यू म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही मीच आहे। मी आची नियमिली साता काळ उग्राशी तसे भूतान म्हणे गाते पण घुसवतात सगळे जयाचे। का बरं देवाने असं म्हटलं त्याचं अतिशय महत्वाचं कारण सांगतो। पिशव्या कुजक्या झाल्या तरी वापरायची सवय माणसाला देवाच्या लक्षात येतं अरे आता ही पिशवी वापरण्याची कामाची नाही ना राहिली कुठेतरी तुटून पडेल पण कुचू भरायला सुरुवात केली देवाच्या लक्षात देश सोडून या पिशवीचा नाद वसांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडी जंतैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाते। माझा महत्वाचा मुद्दा असा आहे काळ कोणालाही सोडू शकत नाही निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे पाटलांचं जाणं झालं त्या निमित्तानं शिव आहे। आता बऱ्याचशा लोकांनी ऐकलं की महाराज तुम्ही सांगताय ब्रह्मदेवाला काळ सोडत नाही इंद्रदेवाला सोडत नाही पण आमची अपेक्षा आहे की या काळाच्या तावडीमधून आम्हाला सुटायचं आहे। मग कोण सोडवणार आहे सोडवणाऱ्या विभूती फक्त दोनच आहेत एक संत आणि दुसरे भगवंत। पांडुरंगा
लक्ष 84 ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंग. किती वेळा जन्मा यावी. या काळाचा सोसावा वळसा. हो बरोबर आहे. अभंगाची त्या सुरुवात आहे. माझा मुद्दा असा आहे, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, असं महाराजांचं मत आहे. मग याच्यातून सोडवण्याकरता आम्हाला कोण आहे? एक भगवान परमात्मा आणि दुसरं संत आहेत. एक तर देव निर्गुणामध्ये असल्यामुळं देवाची ओळख होणं, देवाची भेट होणं सामान्य जीवाला कठीण आहे. संत हे सगुण स्वरूप आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, हे मानुषपण भाम लौकिक भाव असं म्हटलेलं आहे. आणि मग तुम्हाला जर या काळाच्या तडाख्यामधून सुटायचं असेल तर संतांच्या शिवाय पर्याय नाही, असं तुकाराम महाराजांचं मत आहे. त्याला एक प्रमाण फक्त सांगून जातो. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे आणि उत्तरी न खरे भव नदी, असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, तू सर्व भावानं मला शरण ये, तुला जन्म मरणाच्या चक्रातून बाजूला काढतो. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरण व्रज अहम तु सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि अहम मृतो. 9व्या अध्यायामध्ये सांगत असताना काळाचं वर्णन केलंय. 7व्या अध्यायामध्ये मायेचं वर्णन केलंय. दैवी हे शागुणमयी मम माया दुरतया मामेवे प्रपदन्ते माया भीतं तरन्ति ते. आयशे पाण्याचे वाहिले पण अजूनही न धरती गोबानी ऐसा माया पुरकवणे तरी जेल का, असं म्हटलेलं आहे. कोण तरुण जाणार? बऱ्याच जणांनी या जन्म मरणाच्या चक्रामध्ये उड्या टाकल्या. एक सोयबुद्धीच्या बाही रिगाली तयाची शुद्धी नाही. एक जाणीवे चेडो ही गर्वेची गडले. एक वैशेचे झाड बांधले मनमताचे काशे लागले. विषय मगरी सांडले सगळं होणी आहे. बरंच बोलले, बरोबर आहे. खूप जणांनी उड्या टाकल्या. नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, अरे मना शोक करशी किती, त्याच्यामध्ये यादी दिली. ही तव वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाय. एक अर्बुद 60 कोटी रेखा 30 लक्ष 7 असते रेखांतया हिरण्य कशपा काय झाले. 14 चौकडी अलंका नाथ 99 सत राया दशरथा, तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वता नरुलीची. मोठी यादी दिली. हिरण्य कशपाचं नाव दिलंय. त्याच्यामध्ये 14 चौकड्याचा राजा असणारा लंकेचा रावण याचंही नाव दिलंय. एवढी मोठी माणसं या माया नदीमध्ये उड्या टाकून पलीकडच्या तीरावर नगण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी पण यांना अद्यापर्यंत निघता आलं नाही. उलट माया नदीमध्ये असलेलं मायेचं बोहर, आशेचं मास, या सगळ्या माशांनी आणि बोहऱ्यांनी ज्यांना उड्या टाकल्या त्यांना बुडवून मारलं, पण बाहेर निघून दिलेलं नाही. पण संत मात्र याच्यातून बाहेर निघू शकतात, हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आणि म्हणून अशा संतांची काही लक्षणं सांगण्याचा प्रयत्न तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलेला आहे. का बरं सांगतात त्याच्याकरता पुन्हा अजून मी सांगतो. एक सामान्य जीवाला या पृथ्वी तलावरती सुखापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर संत सोडल्यानंतर दुसरी विभूतीच्या जगामध्ये नाही, दुसरी विभूतीच नाही. देवाच्या सान्निध्यामध्ये सुद्धा बरीच माणसं राहिली पण त्यांना सुद्धा सुखाची प्राप्ती झाली नाही. त्यांना सुद्धा सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता संतांच्या सान्निध्यामध्ये जावं लागलेलं आहे. महाभारताचा अतिशय उच्चतम कोटीचा सिद्धांत आहे, दुःखात उद्विजंतो सुख सर्वाय रुच्यते. मज लागी दुःख व्हावे ऐशे कोणी भावेना जेवे, न वंचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता, असं म्हटलेलं आहे. कळण्याकरता सांगतो का तुकाराम महाराजांनी संतांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. त्याच्याकरता प्रस्थानत्रयीमध्ये 3 ग्रंथांचं पुरावा द्यायचं. जमलं त्याच्यातून बाहेर निघो, नाही जमलं तर तेवढ्या 3 पुराव्यावर आपण थांबूया. तुकाराम महाराज का ओळख करून देतात? ज्यांचं दहन वेगळं आहे, ज्यांचं वित्त वेगळं आहे, ज्यांचं कुळ वेगळं आहे त्यांना संत म्हणा. पहिलं चरण आहे, तिथपर्यंत जायचं. सगळा पुढचा आपण कळेल आपल्याला किंवा नाही कळेल एवढी आपली कुवतही नाही, पण जेवढं त्याला फाउंडेशन फक्त मानतोय. महाभारतामध्ये संतांची ओळख करून देताना महाभारतानं असा सिद्धांत मांडलाय, संतो हो सत्येन नयंती सूर्या, संतो भूमी तपसा धारयंती, संतो गतिर्भूत भविष्य राजन, संतामध्ये नाव शिदंती संता. कळण्याकरता सांगतो तात्या, जोपर्यंत विदुर काका हस्तिनापूरमध्ये होते तर श्रीकृष्ण परमात्म्याला दुर्योधनाचा एक केस सुद्धा वाकडा करता आला नाही.
का संतांची ओळख करून देतात तुकाराम महाराज, त्याच्याकरता मी बोलतोय. जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये होता तोपर्यंत रावणाचा सुद्धा एक केस वाकडा करता आला नाही जगाच्या बाप्पाला, प्रभू रामचंद्राला. ज्या दिवशी बिभीषण लंकेतून बाहेर निघाला त्या दिवशी रावणाला पाणी पाजा राक्षस ठेवला नाही. विदुर काकाने हस्तिनापूर सोडलं, 100 मुलापैकी एकही मुलगा धृतराष्ट्राचा शिल्लक राहिला नाही. याचं कारण काय? संतांचं अस्तित्व या विश्वामध्ये खूप मोठं आहे. म्हणून महाभारत सांगतंय संतो हो सत्येन नयंती सूर्य. आज सूर्य प्रकाशमान आहे, त्याला कारण जर काय असेल तर संत आणि संतांचं संतत्व पण आहे. जर या विश्वामधून संत नाहीसे झाले आणि संतांचं संतत्व पण नाहीसे झालं, 2 शब्द वापरतोय मी, संत आणि संतांचं संतत्व पण. संत पुष्कळ आहेत पण संत असून चालणार नाही, संतांचं संतत्व पण त्यांच्या अंगी असणं अतिशय महत्वाचं आहे. जर ते नाहीस झालं तर ज्ञानोबर आहे दृष्टांत देताना 2 दृष्टांत देतात. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का विदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. ऐकलेला जरी विषय असेल तरी समोर कॅसेट लावलंय म्हणून आबा अध्यात्माच्या दृष्टीने पुढे निघायचंय. आमचा अनुपराजनं जर हा कुठं पुन्हा पुढच्या ग्रुपवर कुठे जरी टाकलं, आधी लय लोकांचं लक्ष आहे. बरोबर किती सांगितलं याच्यापेक्षा चुकीचं किती सांगितलंय, आणि म्हणून तो विषय सोडून बाजूला कधी जायचं नाही. जसं भिंतीला टेकून बसवलंय, कधी टेकून बसवलं जातं? गेला तर बसवलं जाते टेकून. भिंतीला टेकून बसवलेल्या माणसाची किंवा शरीराची अवस्था जशी आहे तसं या विश्वामधून संत आणि संतांचं संतत्व पण नाहीसं झालं तर या विश्वाची अवस्था भिंतीला टेकून बसवलेल्या शरीराची जशी आहे तशी या विश्वाची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. हा दृष्टांत ज्ञानोबराला कमी वाटला. पुढचा दृष्टांत देताना ज्ञानोबराय सांगतात का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. दैवहीन माणसाच्या घरी लक्ष्मी कधी स्थिर राहू शकत नाही. आपल्या जवळ नदी आहे, नदीच्या कडेवरून येड्या बाबळीची लाकडं करून कोळसा करून विकणारा एक समाज आहे. 500 रुपयाचा कोळसा विकतो पांडुरंग महाराज, 5000चा कोळसा विकतो आणि 10,000चा सुद्धा कोळसा विकतो. 500 रुपयाचा कोळसा विकला तरी बाजार करून येतो, 5000चा कोळसा विकला तरी बाजार करून येतो, 10,000चा कोळसा विकला तरी बाजार करून बी येतो, येताना टाकून बी येतो आणि येताना पुन्हा बाजार सुद्धा टाकून येतो. पण घर कधी बांधत नाही. अशा ठिकाणी राहतो की त्या जंगलामध्ये सरपटणाऱ्या प्राण्याला सुद्धा त्याची झोपडी सापडत नाही. अशा ठिकाणी तो राहतो पण घर कधी बांधू शकत नाही. जसं त्या लोकांचं जीवन आहे तशा प्रकारची या विश्वाची अवस्था निर्माण होईल कधी? तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाश. तसं संत आणि संतांचं संतत्व पण नाहीस झालं तर या विश्वाची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे वेळे आपले कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गेलो निघाले, अधर्माच्या थोडी दोषाची लेली पाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी साधूचा मान घेवशी धर्माशी नीतीशी शेष भारी. मी करतो काय?
दृष्टांत सांगतो. संतो सत्येन नयंती सूर्या संतो भूमी तपसा धातयंती. महाभारतकार गोड बोलले. व्यासांच्या मुखामधून निघालेले 18,000 श्लोक आहेत महाभारतामध्ये. त्यातला एक श्लोक आहे. किती श्लोक आहेत? 18,000. त्यातला एक श्लोक आहे. व्यासांचा मुलगा जन्माला 12 वर्ष आईच्या पोटात होता. संसाराला बेहला 12 वर्ष आईच्या पोटात. देव आले. व्यासांनी बोलावून घेतलं देवाला. देवा, मुलगा आईच्या पोटातून बाहेर येणार. देवानी बाहेर आईच्या समोर उभा राहून, अरे शुका, चल बाहेर ये, मी आहे, तुला जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर बाजूला काढत हो, असा आवाज दिला. बाहेर आलं पण देवाचं दर्शन न घेता असं जे पळालं जंगलामध्ये, नकोच या संसाराच्या नादात लागायला. व्यास महर्षीनं आपला एक शिष्य पाठवला आणि त्याच्याजवळ ह्या 18,000 श्लोकातलं 2 श्लोक लिहून दिलं. त्यातला एक श्लोक सांगतो. एक श्लोक अजून माझा पाठच नाही, लय आबदतोय मी. 36 अक्षर आहेत एका. 36 अक्षर आहे. एक श्लोक पाठ केलाय. खूप तसे श्लोक भरपूर पाठ आहेत. पण जे आपल्या मुलाला सांगण्याकरता 2 श्लोक पाठवले त्यातला एकच पाठ झाला, एक राहिलाय तसाच. 2 श्लोक लिहून पाठवले. जा लिहून पळालाय, त्याला हे 2 श्लोक दाखव. अहो पकियम असताना काल कुट्ट जे आशया प्रियदे साध्वी लेवे गतिर्व धातो चित्तम गमवा दयालम शरणम प्रपद्ये. असलं कशाला सांगत असता? ते शिष्यापासून श्लोक दोन्ही घेतलं आणि शुकानं वाचलं. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, अरे भिवून काय पडतोस? स्तनामध्ये विष भरून पुतना नावाची राक्षसी माझ्या कृष्णाला माराय आले, तर माझ्या कृष्णानं तिच्या स्तनातलं विष संपवलं, रक्त संपवलं, पंचप्राणावर ओढ लावून त्या पुतनेला तो असंकालिकाचे निमाये सायुज सौर सुधितला पुतनेंचे विषाचे स्तनपाणी मारू आले. त्याला सायुजता नावाचा मोक्ष दिला. इतका माझा भगवंत कृपाळा आहे. आणि काय घेऊन पळतोय? बापाला विचारलं, बाबा तुम्ही जे 2 श्लोक लिहून दिलं त्या 2 श्लोकाचा अर्थ मला कळला. एवढा तुमचा देव कृपाळू आहे? अरे आहेच. त्या देवाबद्दल मला सांगायला सुरुवात केला. आणि मग सरस्वती नदीच्या तीरावरती व्यास महर्षी पाठ टाकून बसले आणि समोर चटई टाकून अंतरून टाकून शुकदेव बसले आणि भागवत त्यांना सांगितलं. मी कशा करता बोलतोय? का तुकाराम महाराज संतांचं मोठेपण सांगतात, संतांचा महिमा सांगतात. दुसरा मुद्दा आहे महाभारतकाराचा की संत आहे, संतांचं संतत्व पण आहे म्हणून मेघ पर्जन्यवृष्टी करतोय, अन्यथा मेघ पर्जन्यवृष्टी करणार नाही. ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगतो आणि पुढे निघतो. वत्साचे निवोरशे डुबते होय घरोदशन झाले, पांडवाचे निपिशे जगत उद्धरण, पायाला चकुने पडले ठाऊका जगा पुंडलिका दाखवले. मी सांगतो ती किती लोकांना कळत असं मला काही सांगता येणार ना, पण माझं काम आहे ते सांगायचं. आमच्या गावामध्ये एक जणांनी खिलारी गाय आणली 2 लाख रुपयाची. भाऊ खिलारी गाय. खिलारी गायचा शब्द मुद्दाम वापरतोय. जर्शीचं काय घेणं देणं नाही. जर्शी काय पाणी टाकलं तरी ते दूध द्यायला सुरुवात करते. खिलारी गाय. कार्यक्रम संपला. पाटील म्हणले तात्या चला घरी दूध घ्यायला. गाय आणली. गेलो घरी दूध घ्यायला. 10 लिटर दूध देतो ती गाय. देशी गाय. 10 लिटर दूध देतो ती देशी गाय. घरी गेलो. तानाजी ना आम्ही 2 जण. तानाजी समोर आहे साक्षीला. गोगड्यावर उभं राहून खोटं तर बोलायचं काय कारण आहे. किती दूध देते पाटील? म्हणले 10 लिटर दूध देते. फक्त केवढ्याला आणली? 2 लाख रुपयाला आणली. म्हणलं गाय 2 लाख रुपयाला आणली, 10 लिटर दूध देते ना. फक्त एक काम करा, आम्हा दोघाला एकच फुलपात्र दूध पाहिजे. फक्त त्या गायीचं वासरू न सोडता 1 फुलपात्रभर दूध काढून द्या. माझं बोलणं कळतंय का बघा? तुकाराम महाराज का संतांचं मोठेपण सांगतात, संतांची ओळख का करून देतात, त्याच्याकरता बोलतोय. पाटील म्हणले हो तात्या असं कसं शक्य आहे? म्हणलं कसं शक्य आहे? म्हणलं गाय वासरू न सोडता दूध कशी काढून देईल? अरे साधी गाय जर वासरू नाही सोडलं तर दूध देत नाही. हा मेघ काळा भंगार डोक्यावर द्या. त्या वासरानं गळ्यात माळा घालून हातात टाळ घेऊन भगवंताच्या नामाच्या जोपर्यंत दुसऱ्या दिल्या जात नाही तोपर्यंत हा काळा मेघ सुद्धा कधीच पाना घालत नाही.
संतांच्या शिवाय या सर्व गोष्टी व्यवस्थित चालू शकत नाही. महाभारत सांगून जाते. जरा थोडस पुढे निघायचंय. संत आहे, संतांचं संतत्व पण आहे म्हणून भूत भविष्य वर्तमान काळातील सर्व गोष्टी करतात. याला कारण जर काय असेल तर संतांचं संतत्व पण आहे. जास्त या श्लोकामध्ये रममान होण्यापेक्षा थोडस पुढच्या ग्रंथातलं बघायचंय. फक्त एक तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो पुढे. पूर्वी होते भविष्य केले, संती ते यथार्थ झाल्यानं ऐकत होतो ते देखील प्रत्यक्ष लोचने. कोबराय म्हणतात तुकाराम महाराजांचा पाहू कलीच्या महिमा खूप मोठा अभंग आहे. त्या अभंगामध्ये कलियुगामधली माणसं कसं वागतात ते सगळं लिहिलंय. त्यातलं एक प्रमाण सांगतो दादा. एक प्रमाण सांगतो म्हणजे बाकीची तुमची पाठच नाहीत का असं काय समजू नका. पाहाव कलीचे महिमा असत्याशी रिजले जन पापा देते अनुमोदन करते हेळन संतांचे. आयुष्य अधर्माचे बळ लोक झकविले सकल झाले धर्माचे निर्मूळ प्रय काळ आरंभिला. थोर या युगाचे आश्चर्य ब्रह्मकर्म उत्तम सार सांडून या द्विजवीर दाविलेश्वर स्मरताचे. आयुष्य यथार्थाचे अनर्थ झाला बुडाला परमार्थ नाही ऐशी झाली राहा भूत पातले. कैसे नष्ट झाले वर्तमान एकादशी खाती अन्न विडे घेऊन ब्राह्मण अविंदवानी वद जाते. पुत्र ते पितयापाशी सेवा घेती सेवकायशी सुनाची आदाशी सासा झाल्या अन्न द्या. आता फक्त मला जी ओवी सांगायची किंवा प्रमाण सांगायचे तेवढं सांगतो. गीता लोपली गायत्री बहले चमत्कारे मंत्री आसवाची परी कुमारी विकती वेदोक्ती असं म्हटलं. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये? ज्यांनी भगवद्गीतेचं पारायण केलं, ज्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथ्याची पारायण केली, ज्यांनी ज्ञानेश्वरीची पारायण केली ती महाराज लोक मागे राहिली. ज्यांनी उघडूनच बघितलं नाही ती टीव्हीवर सचिन महाराज कीर्तन करते. ज्यांनी गाथाच उघडलं नाही, कालच मी पोरांना क्लिप दाखवली, ज्यांची गाथ्याची ओळखच नाही त्याला फोन करून विचारा केलं का गाथ्याचं पारायण. गीता लोपली गायत्री बहरले चमत्कारे मंत्री. ज्यांना काहीच कळत नाही ते मंत्री झाले. आणि गोहऱ्याचा बाजार भरवावा तसा मुलींचा बाजार या कलियुगातल्या लोकांनी भरवलाय. त्यांचं शब्द चालू केलं शहाण्या माणसाने. मला बोलणं कळतंय का? हे कधी लिहून ठेवलंय? 750-800 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. कळण्याकरता कोण हवाय त्याच्याकरता संतांची गरज आहे. पण तुकाराम महाराजांनी ओळख करून दिलं. आणखीन अतिशय महत्वाचं निमित्त सांगतो. कलियुगातली माणसं असलीपेक्षा नकलीला जास्त भुललेले, त्यामुळे चुकीच्या दिशेनं जाऊ शकतात याच्याकरता लक्षणं सांगितली. शेवटचा मुद्दा सांगतो. माणसं माणसाशी माणसासारखं वागतात. याला कारण जर काय असेल तर संतांचं संतत्व पण आहे. महाभारत सोडून द्यायचंय, मला भागवतामध्ये तुम्हाला घेऊन जायचे. भागवतातला एक विषय आहे. काही लोक भगवंताच्या समोर गेले, देवाला प्रश्न केला, देवा आम्हाला मोक्ष हवाय, मोक्ष मिळवण्याकरता आम्ही काय करावं लागेल? त्याचा उत्तर देताना उद्धवानं भगवंताला प्रश्न विचारलाय. उद्धव म्हणेगा श्रीपती मोक्ष मार्गी साधने किती वेदवादी यांची उत्पत्ती भूत संगती साधने. देवा आम्हाला मोक्ष हवाय, किती दिवस नुसते आम्ही वाऱ्या करायच्या?
देवाने मोक्ष मिळवायचा असेल तर 4 साधनं सांगितली भगवद्गीतेमध्ये. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्पुण्यं फलं प्रतिष्ठम् आतेति तत्सर्वं मेधे वेदेत्वा योगे परस्तानो मुक्तये. 4 साधनं सांगितलं. एक वेदाचं अध्ययन करायला सांगितलं, दुसरं यज्ञ करायला सांगितलं, तिसरं तपश्चर्या करायला सांगितलं आणि चौथं दान करायला सांगितलं. पण ज्ञानोबरांनी या श्लोकाच्या खाली लगेच ओवी टाकली. वेद जैनाचे झाले अथवा यज्ञाचे शेताचे पिकले तपोहनाचे जोडले सर्व स्वराचे. वेदाचं अध्ययन करणं शक्य नाही. हरिपाठ पाठ होत नाही, वेद कधी पाठवायचे? यज्ञ करणं. धर्मराजाने एवढा मोठा यज्ञ केला तर धर्मराजाचा यज्ञ सफल झाला नाही, आमचा काय होणार आहे? विश्वामित्रानं 20,000 वर्षाचे 3 तप केले, तिन्ही तप अपूर्ण राहिली विश्वामित्राची. आमचे होऊ शकतं? नाही होणार. दान करणं. अहो एक पंगत घातली तर वर्ष 2 वर्ष तर बोबट असतो. माहित आहे का तुम्हाला? काय घातली सत्यातली पंगत. ज्याला असं वाटतं मी पंगत घातली, ज्याला वाटतं मी सप्ताह केला, ज्याला वाटतं मी कीर्तन करतो, ज्याला वाटतं मी वाजवतोय, ज्याला वाटतं मी चांगलं गातोय, ज्याला असं वाटतंय मी करतोय, त्याच्यासारखा 1000 पट मूर्ख दुसरा कोण नाही. बघून घ्या समर्थ स्वामींचं दासबोध, त्याच्यामध्ये हे सगळं विश्लेषण आलेलं आहे. मी कशा करता बोलतोय? उद्धवानं मोक्षाकरता प्रश्न केला, 4 साधनं सांगितले. या 4ही साधनाचं फलित सांगताना निळोबराय म्हणतात यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये करितात ते काम क्रोध तुमच्या दारात तर येत नाही, पण ही साधनं मोक्ष मिळवून देत नाही. मग मोक्षाकरता आम्ही काय करावं? पुन्हा भागवतातल्या 2 वया सांगतो. भगवंत उद्धवाला सांगतात अनेक साधनांना अपेक्षिती सर्व संगाते निरसती जेणे आचार्य माझी मुख्य भक्ती ते मी स्थिती सांगेन. उद्धवा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर अतिशय महत्वाचं साधन सांगतो. भगवंत उद्धवाला साधन सांगतात संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान नाहीच अनेक साधन सत्य दान. उद्धवा संतांच्या संगतीशिवाय माझ्यापर्यंत येऊन पोहोचता येणार नाही. भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतो पुढे निघतो बा. श्रेय ज्ञान द्रव्य ज्ञान 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 परंतप सर्व कर्म केलं पार्थ ज्ञानी परिसमाप्ते. सुखाची कल्पना भगवंतांना अर्जुनाला सांगितली. अर्जुना वेदोदयाचे मूळ क्रिया विशेष स्थूल नवाळीचे फळचे स्वर्ग सुख द्रव्यादिया की रवती ज्ञान यज्ञाची शरण पवती जैशी तारा तेज संपत्ती दिन करा पाशी ते परमात्मा सुख निधान साधारण वया योगी जन न विसंबिती अंजे न उन्मेष यत्रीचे दावतया कर्माची लानी नैष्कर्म बोधाची धनी मुकेली आधनी साधनाची
जे प्रवृत्ती पांघोल झाली तर्काची रीती गेली इंद्रिय विसरली विषय संग मनाचे मनपण गेले बोलाचे बोलके पण ठेले माझी सापडले नाही दिशे. हे वर्णन सुखाचं आहे. असं सुख आणि त्या सुखाबद्दल ज्ञान आम्हाला हवाय. याच्या खालीच लगे भगवंत अर्जुनाला सांगतात ते जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तद्विद्रीपणी पातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षिते ज्ञानी नस्तित्व दर्शन. अर्जुना ते जर ज्ञान पाहिजे असेल तर ते ज्ञान पैगावर रे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेश. संताची सेवा करा. संतांच्या सेवेशिवाय तुम्हाला करणारच नाही. का बरं संतांची सेवा केल्याशिवाय आम्हाला करणार नाही? कारण संतांचं जीवनच असं आहे. कसं? पुन्हा एकदा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रश्न केला महाराज ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात हे आम्हाला तुम्ही सांगितल्यामुळे कळालंय. पण आम्ही संत म्हणून कोणाला ओळखावं? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं संत म्हणून जर ओळखायचं असेल तर ज्यांचं दहन वेगळं आहे, ज्यांचं वित्त वेगळं आहे, ज्यांचं कुळ वेगळं आहे त्यांना संत म्हणा. गोड बोलले तुकोबर आहे. दुसरं प्रमाण सांगताना तुकोबरे सांगतात ज्याचे नारायण गाठी भरणार हृदय संपुष्टी. अनेक संत महात्म्यांनी संतांची लक्षणं वेगळी वेगळी केली. दादा प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी लक्षणं मांडलेली. तुकाराम महाराजांनी संतांची लक्षणं एका अभंगात एक ठिकाणी सांगितलेली नाही. प्रत्येक अभंगात वेगवेगळे. भूतांची दया हे भांडवल संता किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी येथे परोपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. तुका म्हणे संत सुखाचे सागर चित्ती नाही आस ही तो एक संता ठाई. अशी अनेक लक्षणं वेगळी वेगळी सांगितलेली तुकाराम महाराज. नामदेव महाराज म्हणतात संत ओळखावया खून असे उदासे मध्ये हे व्हावा. नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी संत कृपालवंत जगाला. मुक्ताबाई म्हणतात लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची दाना. त्यांना संत म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात तेची संत ज्याला विठ्ठले. ज्ञानोबराने एक ठिकाणी संतांचं विश्लेषण करताना असं म्हटलंय
आत्मज्ञाने चोखडी संत हे माझे रुपडे देत पडो आवडी कामिनी जशी. 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीला संतांची लक्षणं सांगितली आहे. 4-2 वव्या सांगून जातो, त्याचा अर्थ नाही सांगत मी, पण वव्या सांगून जातो. त्या सुरुवातीला 10व्या अध्यायामध्ये संत कसे आहेत त्याचं वर्णन केलं जाणार आहे. नमो विषाद बोध विदग्धा विद्या रवी प्रबोधा पराप्रेमी प्रेमेदा विलास्या नमो संसार नमो सूर्या परमित परम वीर्या तरुण तरुत्वर्या धनीला नमो जगदखिल पालना सकल मंगल मणी निदान सज्जन वन गुण चंदन आराधलिंगा नमो चतुर्चित्त चकोर चंद्र आत्मान हो नरेंद्र श्रुतिसार समुद्र मनमत मनमदा नमो सुभाव भजन भजन भय भाऊक भंजना विश्वको भवना श्री गुरुराय तुमचा अनुग्रह गणेश हे अति विशेष सरस्वती प्रवेश बाळ काही हाती दैविकी उदार वाचा उद्देश उदय नाविकराचा नवरस सुदाप्तीचा थांबलाव हे असोदिटी दयावरी धळके माता पद्मगुरु पारक जीवची पळी तुके महिषीशी एवढे जे महिमेचे करणे हे वाचा बळे वांगमे कवणे सूर्याचे अंगा उठणे लागता केवता कल्पतरोरी फुलवरा कायशेनी पाहुणे रोक्षरसागरान कवणे वाशी कापुरा सुगंध देव चंदनाते कायशेनी चर्चा अमृताते केवे रंधावे गगनावरी उभवावे घडी केवे तैसे श्री गुरुचे महिमान आकली तासे की साधन ते जाणून आम्ही अनमन निवांत केले. याच्या पुढची गोवी गोड आहे जे प्रज्ञेचे दिले पण श्री गुरु सामर्थ्यारूप करो म्हणे मोती अशी भिंग देणे तेशे होईल. जे ज्ञानोपर आहे शब्दाचे सर्जन आहे ते ज्ञानोपर आहे. शेवटी म्हणतात 15.5 या रजस्तवनी ही तव स्तुतीची बोलणी उगियाची माता ठेविजे चरणी हे जीवन संतांची लक्षणं केली आबा 12व्या अध्यायामध्ये. कुणाला संत म्हणायचे आणि कोणत्या लक्षणाचे संत मला आवडतात 12व्या अध्यायामध्ये देव सांगतात. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रेय व करुणाचा निर्मोह निरंकार सुख दुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयामय अर्पित मनोबुद्धी योमज भक्त समेप्रिया यस्मान न तुझतो लोका लोकांना तुझतो चया हर्षामर्ष भयदोग योमज भक्त समेप्रिया अनपेक्ष सुचेर दक्ष उदा शुभगत व्यथा सर्वारंभ परित्यागी योमज भक्त समेप्रिया यो न ऋष्यती न द्वेष्टी न सोचती न कांक्षिती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्मी प्रियोनरा समशत्रूच मित्रेच मानापमान शीतोष्ण सुख दुःख शिव समसंग विवर्जित आहात तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन ती स्थिर भक्ती मान्मी प्रियोनरा ए तू धर्म अमृत मुझावे तक्त बरी उपासते सर्वनाम मत परमा भक्तास्ते ती मे प्रिया सर्व भूतांच्या ठाई द्वेषात येण्याची काही अपकरू नाही चैतन्य का उत्तमाते धरी जादमात्या विरजयी नेनेची की करीचा वसुदाची गायीची दृशाहर व्याघ्रा विष हो आणि मारू हे नेण्याची का करू तो यद्वैष रायाचे देह चालू रंका बरो दे गाळू हे नेण्याची का कृपालू प्राणो देशा घरची अवजेडू करावा पारके अंधार पाडावा हे नेण्याची का पांडवादी पूजैसा लावणी जयाने केली खंडावया घाऊ घाली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा एका गोष्ट झाड लावलंय त्यालाच आंब्याचं झाड आंब देतं आणि कुराड घेऊन आलेला आंबा देत नाही त्याला सुद्धा आंबा देत असं ज्यांचं जीवन आहे Yeah.
विश्वदेव सत्तत्वे, हे विश्वचे माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जन. या 8-10 श्लोकाचं विवरण नाथ बाबांनी भागवतात एका श्लोकात केलं. संतांनो अपेक्षा मशिता प्रशांता समदर्शना, निर्द्वंद निरहंकार निर्ममो निस्पृहा. भागवतामध्ये एका श्लोकामध्ये 8-10 श्लोकाचं विवरण केलेलं आहे. मी कशा करता सांगतो, प्रत्येकाने संतांची लक्षणं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा इथं संतांची लक्षणं सांगताना म्हटलं, धनवित्त कुळे अवघिया नेते आगळे, आणि ज्यांचे नारायण गाठे भरला हृदय संपुष्टी. हृदयामध्ये भगवंत जर त्यांच्या भरलेला असेल तर त्यांचं जीवन कसं असतं, सततम कीर्तयन्तो माम यतत शरणवतः नम शांतश भक्ता नित्ययुक्ता असते. सतत सतत भगवंताचं नामस्मरण. कसं नामस्मरण करतात, अवघेचे गोड, अवघेचे गोड, अवघेचे गोड, अवघेचे गोड, अवघेचे गोड, अवघेचे गोड, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा आहे त्यांचं जीवन सगळं गोड आहे. कसं म्हणणं, एक संस्कृत सुभाषित सांगतो पुढे एकदा बा. एका संस्कृत सुभाषितामध्ये असं म्हटलंय, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठम, कंठम पवित्रम यदि नाम घोषम. हात पवित्र होतात दान करण्यानं, पाय पवित्र होतात पंढरीची वारी करण्यानं, हृदय पवित्र होतं भगवंताला हृदयामध्ये साठवल्यानं, आणि कंठ पवित्र होतो भगवंताचं नामस्मरण करण्यानं. मग कसं नामस्मरण करावं, विठोबा रखुमाई.
Thank you.